महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। देवळे सज्ज झाले कबड्डीच्या रणधुमाळीसाठी। धुलीवंदनाच्या सायंकाळी रंगणार न भूतो असा महासंग्राम। धुलीवंदनाच्या सणासुदीच्या वातावरणात देवळे गाव पुन्हा एकदा कबड्डीच्या जल्लोषाने दुमदुमणार आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवळेच्या मातीवर पुन्हा कबड्डीचा रणसंग्राम उभा राहत असून प्रत्येक श्वासात चढाईचा थरार आणि प्रत्येक पकडीत विजयाची आस दाटून येणार आहे। तालुक्यात कबड्डीसाठी ओळख निर्माण करणाऱ्या नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे व देवळे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत 16 नामवंत संघ आपले कौशल्य पणाला लावणार असून देवळीची माती पुन्हा एकदा शौर्याची साक्ष देणार आहे। या कबड्डी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते होणार आहे। पॅरालिम्पिकमध्ये देशाचा गौरव वाढवणारे रौप्य पदक विजेते BM केसरकर आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला अधिक मानाचे वैभव देणार आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने देवळेच्या कबड्डी इतिहासाला एक नवे पान जोडले जाणार आहे। मंडळाचे कर्णधार राजाराम केसरकर यांच्यासह सर्व माजी खेळाडू आणि संघ व्यवस्थापकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असून जुन्या आठवणींना नव्या जोशाची जोड मिळणार आहे। गेले अनेक दिवस देवळे ग्रामस्थ मंडळातील युवक युवती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत। बक्षिसांची मेजवानीही तितकीच दणक्यात। प्रथम 51,000 व भव्य चषक, द्वितीय 31,000 व भव्य चषक, तृतीय 21,000 व भव्य चषक, चतुर्थ 21,000 व भव्य चषक। याशिवाय प्रत्येक सामन्यात सामनावीर तसेच मालिकावीर, उत्कृष्ट चढाईपट्टू, उत्कृष्ट पकड यांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत। प्रत्येक संघालाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे। कबड्डीचा श्वास रोखून थोरणारा थरार, ढोल ताशांचा जल्लोष आणि विजयी आरोळ्याने आसमंत दुमदुमणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी सर्व क्रीडाप्रेमींनी, युवकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अगदी कळकळीचे आवाहन आयोजक देवळे ग्रामस्थ मंडळाने केले आहे। देवळेच्या मातीत पुन्हा एकदा कबड्डीचा इतिहास घडूया। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, पोलादपूर।